ओके. बाळांनो, काल आपण एक्सरसाइज 1.5 मधला क्वेश्चन नंबर 1 संपवला होता आणि क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट केला होता. बरोबर आहे. मग क्वेश्चन नंबर 2 चे 3 एक्झाम्पल्स पण झाले होते आपले काल, जिथे तुम्हाला लॉजिकल फॉर्म दिलेला असेल आणि स्विचिंग सर्किट ड्रॉ करायला लावलेलं आहे. बरोबर आहे बाळांनो, बरोबर आहे. ओके. मग आता आपलं 4th एक्झाम्पल घ्यायचंय. एक्झाम्पल नंबर 4. वन 1.5 एक्सरसाइज मधलं एक्झाम्पल नंबर 4 घ्यायचंय. क्वेश्चन तोच आहे. कंस्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. एक्झाम्पल नंबर 4. ओके बाळांनो, सगळ्यांनी क्वेश्चन लिहिला? ठीक आहे. आता इथे काय झालं बाळांनो, इथे मेन पी क्यू आर सगळं आपण लिहिलं. पी स्टँड फॉर स्विच S1, क्यू इज स्विच S2, आर इज स्विच S3, एल इज लॅब. ओके. आता दोन ब्रॅकेट आलेले आहे बेसिकली, जे त्याला ऑर मध्ये आहे. याचा अर्थ काय? पॅरलल. मग बाळांनो, सर्किट देअरफॉर द स्विचिंग सर्किट इज. ओके. आता दोन ब्रॅकेट एकमेकाला ऑर मध्ये, म्हणजे दोन लाईन्स एकमेकाला पॅरलल आहे. म्हणजे स्विचिंग सर्किट मध्ये बाळांनो दोन लाईन्स एकमेकाला पॅरलल मध्ये असतात. सर्किट मध्ये दोन लाईन्स एकमेकाला पॅरलल मध्ये असते. ओके. आता या पॅरलल मध्ये बाकीचं इकडचं हे जे आहे, बाकीचं काय? बॅटरी, लॅम्प हे तर आहे. ओके. डायरेक्शन ऑफ करंट मी पण दाखवून ठेवतो. हा. आता फक्त आपला हे इथे फिलअप करायचे, इथे स्विचेस टाकायचे. ओके. दोन ब्रॅकेट एकमेकाला ऑर मध्ये म्हणजे पॅरलल दोन लाईन्स आहेत. ठीक आहे. ओके. आता पहिली लाईन म्हणजे पहिला ब्रॅकेट, दुसरी लाईन म्हणजे दुसरा ब्रॅकेट. मग पहिला ब्रॅकेट काय सांगतो, इथे 3 स्विचेस आहेत. पी, निगेशन क्यू आणि आर. हे सगळं एकमेकाला अँड ने जोडलेले, म्हणजे सिरीज मध्ये. म्हणजे बाजू 3 स्विचेस सिरीज मध्ये जोडायचे. पहिलं स्विच, दुसरं स्विच, तिसरं स्विच. हे तीनही स्विचेस सिरीज मध्ये जोडले. आता पहिला पी म्हणजे कोण? S1. क्यू, निगेशन क्यू आहे. क्यू म्हणजे कोण? S2. आणि निगेशन म्हणजे S2 डॅश. आणि आर म्हणजे बाळांनो S3. आर म्हणजे काय येईल? S3. ओके बाळांनो. ओके. आता दुसरी लाईन, पहिला ब्रॅकेट संपला, पहिली लाईन संपली, दुसऱ्या लाईन वर यायचं. आता बाळांनो इथे परत एक पी हे स्विच आहे, दुसरा हा ब्रॅकेट आहे, जे एकमेकाला अँड ने जोडलेले. अँड म्हणजे सिरीज, म्हणजे याचा अर्थ तो पी, हा पी आणि पुढचे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन. हे दोघं जण एकमेकांना सिरीज मध्ये. बरोबर आहे. पी म्हणजे कोण आहे? S1. पण आता हे जर कॉम्बिनेशन, हा ब्रॅकेट पाहिजे का, मग दोन स्विचेस आहेत जे एकमेकाला ऑर ने जोडले. ऑर म्हणजे पॅरलल, म्हणजे बाळांनो इथे पॅरलल आहे ना. ओके. आणि हे दोन स्विचेस पॅरलल मध्ये जोडले जातात. ओके. दोन स्विचेस पॅरलल मध्ये. मग पहिला आहे निगेशन क्यू. निगेशन क्यू, क्यू म्हणजे S2, निगेशन म्हणजे डॅश. निगेशन आर, आर म्हणजे S3, निगेशन म्हणजे डॅश. ओके बाळांनो, हे आलं बाळांनो तुमचं स्विचिंग सर्किट. असा एक क्वेश्चन आपला यापूर्वी झालेला आहे. ही एक्सरसाइज म्हणजे त्या सॉल्ड एक्झाम्पलची रिव्हिजन आहे सगळी, त्यामुळे जास्त ट्रेस देत नाहीये. सिंपल आहे. फक्त अँड म्हणजे सिरीज आणि ऑर म्हणजे पॅरलल. फक्त
इथं थोडस लॉजिक लावून लिहायचंय. ओके ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5 बाळांनो. एक्झाम्पल नंबर 5 घ्या. एक्झाम्पल नंबर 5. P or negation P or negation Q or P and Q. ओके बाळांनो. हा आता बघा का सोल्युशन. लेट P इज स्विच S1. P म्हणजे स्विच S1 आहे बरोबर आहे. Q म्हणजे स्विच S2 आहे. R म्हणजे स्विच S3 आहे. L म्हणजे कंडिशन ऑफ लॅम्प. इथपर्यंत मान्य आहे. ओके आपलं काय राहायचं देअरफॉर द स्विचिंग सर्किट. Therefore, the switching circuit is. ओके बघा सर्किट लिहायचंय. सर्किट ड्रॉ करायचं. आपल्या सर्किटसाठी काय करावं लागेल इकडे बघा. तर तरी पाहून घ्या. हा एक पार्ट आहे, हा दुसरा पार्ट आहे, हा तिसरा पार्ट आहे, हा चौथा पार्ट आहे. हे चारी एकमेकाला ऑर मध्ये. हा पार्ट याला ऑर मध्ये, हा याला ऑर मध्ये, हा याला ऑर मध्ये. ऑर म्हणजे काय आपल्या भाषेत ऑर म्हणजे काय पॅरलल. म्हणजे बाळा ही फर्स्ट लाईन, ही सेकंड लाईन, ही थर्ड लाईन, ही फोर्थ लाईन. म्हणजे सर्किट मध्ये किती पॅरलल लाईन्स आहे 4. मग ठीक आहे बाळांनो. ओके बाळांनो सर्किट मध्ये किती लाईन्स असतील पॅरलल 4 पॅरलल लाईन. त्यानंतरचा मुद्दा आहे बाकीचं जे आहे म्हणजे काय बॅटरी, लॅम्प हे तर आहे असं. ओके डायरेक्शन ऑफ करंट. ओके आता आपल्याला सूचक फक्त 4 पॅरलल लाईन्स वर बनवायचे. पहिली पॅरलल लाईन म्हणजे पहिला पार्ट तिथं फक्त पी आहे म्हणजे बाळांचं एकच स्विच बरोबर आहे. पी म्हणजे कोणतं S1. त्यानंतर दुसरी पॅरलल लाईन दुसरा ऑर निगेशन पी. आता पी म्हणजे काय बाळांनो इथे एकच स्विच आहे परत. पी म्हणजे काय S1 निगेशन म्हणजे डॅश. ओके तिसरी पॅरलल लाईन म्हणजे तिसरा पार्ट. ओके तो तिथे पण एकच आहे फक्त बरोबर आहे. तो काय निगेशन क्यू. क्यू म्हणजे S2 निगेशन म्हणजे डॅश. आणि मला चौथी लाईन म्हणजे चौथा पार्ट आहे. इथे 2 स्विचेस 2 पार्ट दिले परत जे अँड ने जोडलेले बरोबर आहे. अँड म्हणजे सिरीज म्हणजे मला 2 स्विचेस सिरीज मध्ये असतात. पहिला आहे पी म्हणजे S1 आणि दुसरा आहे क्यू म्हणजे S2. ओके बाळांनो हा आता नीट समजून घ्या. इथे मी आर लिहिलाय. हा आर लिहिला तरी चालतो आणि नाही लिहिला तरी चालतो. ओके बाळांनो हे आहे तुमचं फायनल स्विचिंग सर्किट. ओके बाळांनो स्क्रीनशॉट घ्यायचा दोन्ही यांचा. बोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा बाळांनो. ओके घेतला स्क्रीनशॉट. ठीक आहे बाळांनो नेक्स्ट एक्झाम्पल यातलं एक्झाम्पल नंबर 6 क्वेश्चन नंबर 2 चे लास्ट एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 घ्यायचे बाळांनो. एक्झाम्पल नंबर 6 आहे P and Q
or negation P or P and negation Q. ओके बाळांनो, लॉजिकल फॉर्म दिलाय, आर ची गरज नाहीये आणि तुम्हाला काय करायचंय बाळांनो, स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचंय. ओके, सर्किट मध्ये बॅटरी आणि लॅम्प असणार आहे, डायरेक्शन ऑफ करंट असणार आहे. ओके बाळांनो, ओके सॉल्व करा बरं. एक्झाम्पल नंबर 5 पुसतो आता मी. भरपूर एक्झाम्पल पाहिले बाळांनो आपण स्विचिंग सर्किटचे, पण प्रत्येकाने सॉल्व करायचंय. हे 6वं एक्झाम्पल आहे. आपण सॉल्व मध्ये पण 4 ते 5 एक्झाम्पल पाहिले ड्रॉ करण्याचे स्विचिंग सर्किट, बरोबर आहे. म्हणजे निव्वळ स्विचिंग सर्किट ड्रॉ करण्याचे 10 ते 12 एक्झाम्पल झाले तुमचे सगळे टोटल. काही एक्झाम्पल मध्ये आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर सर्किट ड्रॉ केलंय, बरोबर आहे. मग याचा विचार करता आपले ड्रॉइंगचे खूप बऱ्यापैकी एक्झाम्पल झाले आहेत. ओके बाळांनो, नीट लक्ष द्या इकडे. आता इकडे बा, सिंपल आहे. 1 2 3 ब्रॅकेटचे जे एकमेकाला ऑर मध्ये, ऑर म्हणजे पॅरलल. शेवटचं एक्झाम्पल डिटेल परत सांगतोय. बघा 3 ब्रॅकेट दिसत आहेत की जे एकमेकाला ऑर मध्ये, ऑर म्हणजे काय, पॅरलल. म्हणजे आन्सर मध्ये स्विचिंग सर्किट मध्ये स्विचसाठी 3 पॅरलल लाईन्स असणार. मग आपला हा तर बेसिक पार्ट आहे. मग याला इथे आपण पॅरलल लाईन्स काढून घ्या. किती, 3 पॅरलल लाईन्स काढ, बरोबर आहे. 1 2 3, बरोबर आहे. 3 ब्रॅकेट एकमेकाला ऑर मध्ये म्हणजे 3 पॅरलल लाईन्स. आता पहिला ब्रॅकेट पहिली लाईन इंडिकेट करतो, दुसरा ब्रॅकेट दुसरी लाईन इंडिकेट करतो, तिसरा ब्रॅकेट तिसरी लाईन इंडिकेट करतो. ओके, मग आता फर्स्ट ब्रॅकेट घ्या, काय तो P अँड Q. आता हा सगळा उद्योग पहिल्या लाईनवर होणार. ऑर म्हणजे जसं पॅरलल असतं तसं अँड म्हणजे सिरीज असतं. म्हणजे तर 2 स्विचेस सिरीज मध्ये, मग 2 स्विचेस सिरीज मध्ये. टाकले सिरीज मध्ये. पण पहिल्याचं नाव आहे P. P म्हणजे काय आहे, S1. दुसऱ्याचं नाव आहे Q. Q म्हणजे काय, S2. ओके, पहिली लाईन संपली, पहिला ब्रॅकेट संपला, दुसरा ब्रॅकेट दुसऱ्या लाईन वरती. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये एकच स्विच आहे, मग ठीक आहे एकच स्विच आहे. ओके, निगेशन P. P म्हणजे काय, S1. निगेशन म्हणजे काय टाकायचं, फक्त डॅश. ओके, दुसरा ब्रॅकेट संपला, दुसरी लाईन संपली, तिसरा ब्रॅकेट तिसऱ्या लाईन वर. ओके, काय तो P अँड निगेशन Q. परत 2 स्विचेस अँड, अँड म्हणजे सिरीज. म्हणजे बाळांनो परत 2 स्विचेस सिरीज मध्ये जोडायचे. ओके, सर्वात पहिले P म्हणजे काय, S1. सिरीज मध्ये निगेशन Q म्हणजे S2, निगेशन म्हणजे डॅश, S2 डॅश. ओके बाळांनो, सिंपल उद्योग आहे. फक्त एक महत्वाचं करायचं की घाई नाही करायची, शांतपणे पॅरलल म्हणजे काय, ऑर वगैरे हे जे काय आहे हे फक्त थोडंसं व्यवस्थित पाहून द्यायचंय. 2 मिनिटं बाळांनो, फक्त स्क्रीन थोडीशी ब्लर झाली आहे. 2 मिनिट फक्त. एक्झाम्पल सॉल्व करून घ्यायचं प्रत्येकाने. ओके बाळांनो, स्क्रीन आली व्यवस्थित. ठीक आहे बाळांनो, सिंपल एक्झाम्पल आहे.
स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट काढायचा आहे. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट काढला. ठीक आहे बाळांनो, अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 सुद्धा संपलेला आहे. एक्सरसाइज 1.5 चा क्वेश्चन नंबर 2 सुद्धा संपलेला आहे. आता नेक्स्ट आपला क्वेश्चन घ्यायचा आहे, तो आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. आता हा जो क्वेश्चन आहे हा गिव्ह अन अल्टरनेटिव्ह सर्किटचा आहे. मग त्याचा अर्थ आपल्याला सिम्प्लिफाय करावा लागणार, त्यामुळे आपल्याला जागा थोडी जास्त लागणार आहे. त्यावेळी इकडचं हे एक्झाम्पल मी पुसतोय. ठीक आहे बाळांनो, नेक्स्ट घ्या. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. गिव्ह अन अल्टरनेटिव्ह. गिव्ह अन अल्टरनेटिव्ह इक्विवलेंट simple circuit for the following circuit. ओके, त्यातलं पहिलं एक्झाम्पल घ्यायचं आहे. ओके आहे बाळांनो, ही आहे सर्किटची आउटलाईन. इथे आहे S1, इथे आहे S1 डॅश, इथे आहे S2. ओके बाळांनो, हा आता काय करायचं लक्षात घ्या. हे जे काही सर्किट आपण ड्रॉ केलंय, या सर्किटला आपल्याला अल्टरनेट अरेंजमेंट द्यायची आहे. म्हणजे काय, तर याला सर्वात पहिले सिंबॉलिक फॉर्म लिहायचा, सिंबॉलिक फॉर्म सिम्प्लिफाय करायचा. नवीन जो सिंबॉलिक फॉर्म भेटेल सिम्प्लिफाय केल्यानंतर त्याचं सर्किट ड्रॉ करायचं. ओके बाळांनो, एक्झाम्पलचा मिनिंग समजलाय. म्हणजे याच्यासाठी सेम याच्यात जे आउटपुट येणार आहे त्याच आउटपुट येणारं अल्टरनेटिव्ह दुसरं सर्किट द्यायचं आहे, त्या जे या सर्किटला इक्वलंट आहे. ओके बाळांनो, त्याचा सर्वात पहिला मुद्दा हा आहे की आपल्याला सर्किट हे आपण लॉजिक मध्ये स्टडी करून राहिलोय. मग आता लॉजिक मध्ये जरी असतील तर लॉजिकल फॉर्म लिहावा लागणार याचा. मग त्याकरता आपल्याला लेट पी. पी काय आहे? P stands for switch. S1. Q stands for switch. S2. ओके, बाकी काहीच नाहीये. And L is the lamp L. Okay बाळांनो, therefore the symbolic form of logic is, therefore the symbolic form of logic is, लॉजिक मध्ये सिंबॉलिक फॉर्म काय येईल बाळांनो? सिंबॉलिक फॉर्म
आता सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे. सर्वात पहिले पहा, हे एक स्विच आहे, हे दुसरं स्विच आहे, कॉम्बिनेशन स्विच आहे. हे एकमेकाला सिरीज मध्ये म्हणजे ते अँड मध्ये म्हणजे इथे येणार आहे पी अँड S1 म्हणजे पी ना, पी अँड हा पुढचा कॉम्बिनेशन म्हणजे हे एक ब्रॅकेट. ओके. पण आता पहा, हे दोन्ही एकमेकाला ऑर पॅरलल आहे म्हणजे ऑर मध्ये. S1 डॅश S1 डॅश S1 म्हणजे पी आणि डॅश म्हणजे निगेशन पी. पॅरलल म्हणजे ऑर, S2 म्हणजे क्यू. ओके बाळांनो, हा झाला त्या दिलेल्या स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म. बरोबर आहे. आता हा सिम्बॉलिक फॉर्म आपला सॉल्व्ह करायचा आहे. सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय घेणार, कन्सिडर काय सॉल्व्ह करायचं आपला, पी अँड निगेशन पी और क्यू. बाळांनो, हा सिम्बॉलिक फॉर्म सॉल्व्ह करायचा आहे. सर्वात पहिला मुद्दा इकडे बघा, ब्रॅकेटच्या बाहेर अँड आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये ऑर आहे, म्हणजे क्लिअर कट दिसतंय हा जो पी अँड आहे आपण हा या दोघांना वाटून देऊ शकतो. बरोबर आहे. आणि दोघांना स्प्लिट करून देणं किंवा वाटून देणं याला आपण काय म्हणतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग हा पी अँड सर्वात पहिले गेला निगेशन पी साठी, नंतर तो पी अँड तो गेला क्यू ला, मधला जो ऑर होता तो ब्रॅकेटच्या बाहेर. ओके बाळांनो, स्प्लिट केलं म्हणजे हा कोणता लॉ आहे, सिन्स डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. स्प्लिट करून देणं म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ना. बरोबर आहे. ब्रॅकेट मधनं कॉमन काढणं किंवा ब्रॅकेट मध्ये स्प्लिट करून देणं, पण हा असतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बरोबर आहे. ठीक आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड केला. हा, आता परत महत्वाचा मुद्दा आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर काय होतं बाळांनो, लॉचे एक्झाम्पल आपले खूप झालेले आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर काय करायचं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर एक तर कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होतो. पण कॉम्प्लिमेंट लॉ कधी होल्ड होतो, जर एखाद्या ब्रॅकेटमध्ये स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन दोन्ही कंबाईनली आले असतील तर. मग इथे आलेत का, ह्या ब्रॅकेटमध्ये स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन म्हणजे पी आणि त्याचं निगेशन दोघं एकत्र आले म्हणजे बाळांनो इथे तुम्ही कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड करू शकताय. ठीक आहे. मग कॉम्प्लिमेंट लॉ इथे आपण कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड करू. आता कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो नीट लक्षात घ्या. कॉम्प्लिमेंट लॉ हा कनेक्टिव्ह वर डिपेंड, अँड मग इथे अँड आहे बाळांनो. अँडचं लॉजिक काय असतं, अँडचं लॉजिक काय असतं, जर दोन्ही टी आले, अँडचं लॉजिक काय असतं, जर दोन्ही टी आले तर आन्सर टी, नाहीतर आन्सर एफ. पण आपल्याला माहितीये स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन कधी सारखं येऊ शकतंय का, नाही. स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन कधी सारखं येऊ शकत नाही. म्हणजे हा जर टी आला तर हा एफ असणार आहे आणि हा टी आला तर हा एफ असणार आहे. पण ऍड काय म्हणतो, दोन्ही टी आले तर आन्सर टी लिहायचंय. मग दोन्ही टी तर येऊ शकत नाही म्हणजे आन्सर 100% असणार आहे एफ. याचा आन्सर असणार आहे एफ. और तो पुढचा ब्रॅकेट पी अँड क्यू तो आहे असा, हा बांधवाला एफ. बरोबर आहे. ओके. आता कोणता लॉ यूज केलाय, तर कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता लॉ आहे बाळांनो, हा कॉम्प्लिमेंट लॉ. ओके. आता कॉम्प्लिमेंट लॉ नंतर 101% बाळांनो कोणता लॉ यूज होतो, कॉम्प्लिमेंट लॉ नंतर आयडेंटिटी लॉ होल्ड करायचा आहे. आता आयडेंटिटी लॉ काय असतो नीट लक्षात घ्या बाळांनो. आयडेंटिटी लॉ काय, आन्सर एफ वर डिपेंड आहे का ब्रॅकेटवर डिपेंड एवढं ठरवायचंय फक्त आपल्याला. मग त्याकरता बाळांनो परत मध्ये कनेक्टिव्ह कोणता आहे, मध्ये कनेक्टिव्ह कोणता आहे, कनेक्टिव्ह आहे ऑर. बरोबर आहे. कनेक्टिव्ह आहे ऑर. मग ऑरचं लॉजिक काय असतं बाळांनो, दोन्ही एफ आले तर आन्सर एफ, नाहीतर आन्सर. पण दोघांपैकी एक तर एफ आलेलाच आहे. आता हा एफ येणार की टी येणार, हे कोणावर डिपेंड आहे, ब्रॅकेटवर डिपेंड आहे. जर ब्रॅकेट व्हॅल्यू टी आली तर आन्सर टी येणार आहे, ब्रॅकेट व्हॅल्यू जर एफ आली तर आन्सर एफ येणार आहे. म्हणजे बाळांनो हे जे आन्सर आहे त्या ब्रॅकेटवर डिपेंड आहे,
म्हणजे आन्सर आहे पी अँड क्यू. सिन्स बाळांनो कोणता लॉ यूज केला इथे? सिन्स आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी बरोबर आहे. आपली लॉची सिक्वेन्स ठरलेली डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर एक परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड होतो किंवा कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होतो. कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होण्यासाठी निगेश आणि स्टेटमेंट एका ब्रॅकेटमध्ये आले पाहिजे फक्त. ओके बाळांनो, म्हणजे देअरफॉर सिम्प्लिफाईड आन्सर आलं हे. आता याचं सर्किट ड्रॉ करायचंय. देअरफॉर इक्विव्हॅलेंट सर्किट. देअरफॉर आपला काय पाहिजे? देअरफॉर अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलेंट सर्किट इज. ओके बाळांनो, आता सर्किट मध्ये दोन पार्ट का असणार आहेत? काय? बॅटरी आणि लॅम्प. ही बॅटरी, हा लॅम्प. ओके, आता फक्त स्विचिंगचा मुद्दा उरला, पी अँड क्यू. अँड म्हणजे बाळांनो दोन्ही सिरीज मध्ये यायला लागते. बरोबर आहे. अँड म्हणजे दोन्ही पण सिरीज मध्ये द्यावे लागणार आहे. मग दोन स्विचेस सिरीज मध्ये दिले. पी पी म्हणजे S1, क्यू म्हणजे S2. करंटची डायरेक्शन. आणि ओके बाळांनो, हे आलं तुमच्या एक्झाम्पलचा आन्सर. ही आहे अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट. हे दिलेलं सर्किट आहे, तर याचा अर्थ या सर्किटचा आउटपुट आणि या सर्किटचा आउटपुट बाळांनो सेम येणार आहे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. यातलं सेकंड एक्झाम्पल घ्यायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2. त्यातलं सेकंड एक्झाम्पल घ्यायचंय. क्वेश्चन नंबर 2 त्यातलं सेकंड एक्झाम्पल घ्यायचं आपलं आता. ओके बाळांनो, क्वेश्चन नंबर 2 चं सेकंड एक्झाम्पल घ्यायचं आता. ओके, सर्किट आहे. आता ह्या सर्किट मध्ये तुम्हाला बॅटरी आणि लॅम्पचा पार्ट दिलेला नाहीये यांनी. ओके बाळांनो, ही आहे आउटलाईन. पहिलं इथलं स्विच आहे S1, इथे आहे S2, इथे आहे S3,
इथे आहे S3 डॅश, इथे आहे S2 डॅश, इथे आहे S1. ओके बाळांनो, ठीक आहे बाळांनो, हे सर्किट आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सोल्युशन लेट P इज स्विच S1, Q इज स्विच S2 अँड R इज स्विच S3. तर S3 आलेला आहे, स्विच S3. L इज द लॅम्प. L असेल त्याला जोडलेलं आहे. ओके ठीक आहे. देअरफॉर पहिला मुद्दा आहे सिम्बॉलिक फॉर्म. बाळांनो क्लिअर कट दिसते, दोन लाईन्स एकमेकाला पॅरलल म्हणजे ऑर मध्ये, म्हणजे ते दोन ब्रॅकेट असतात. पहिला मी स्क्वेअर ब्रॅकेट घेतो S1 आणि हा जो पुढचा कॉम्बिनेशन आहे हे काय एकमेकाला सिरीज मध्ये. S1 म्हणजे P अँड इथे परत ब्रॅकेट द्यावा लागेल. S2 आणि S3 एकमेकाला पॅरलल आहे, पॅरलल म्हणजे ऑर. S2 म्हणजे काय Q ऑर, S3 म्हणजे R. ही झाली बाजू तुमची पहिली लाईन. बघ ऑर दुसरी लाईन आहे हा काय S3 डॅश म्हणजे निगेशन R. सिरीज मध्ये गेलो म्हणजे अँड, बरोबर आहे. S2 डॅश म्हणजे निगेशन Q अँड S1 म्हणजे P. ओके बाळांनो, हा आला सिम्बॉलिक फॉर्म. आता हा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला सोडवायचा आहे आणि यासाठी एक इक्विव्हॅलेंट सर्किट तयार करायचंय. ओके बाळांनो, इक्विव्हॅलेंट सर्किट तयार करताना कन्सिडर, तुम्ही जो सिम्बॉलिक फॉर्म बनवलेला आहे तो कन्सिडर करा. P अँड Q और R और negation R and negation Q and P. ओके बाळांनो, आता सिंपल मध्ये दिसतोय पहा. तुम्हाला हे सोडवायचं म्हणजे छोटं करायचंय. छोटं करायचं म्हणजे ब्रॅकेट मधनं काहीतरी कॉमन घ्यावं लागेल. मला कॉमन साठी तर पीस दिसतो दोघींकडे, पण जो कॉमन आहे. पण इथे अँड आहे, इथे अँड आहे. ओके, पण हा लेफ्ट साईडला आहे तो राईट साईडला आहे. मग असं करूया आपण ह्या दोघांचा एक ग्रुप तयार करू आणि हा P एक ग्रुप तयार करू आणि या दोघांना बाळांनो अल्टरनेट करून म्हणजे यांची पोझिशन चेंज करून घेऊ. म्हणजे काय होईल, which is equivalent to P and Q or R, or इकडे जर आपण पोझिशन चेंज केली तर P and negation R and negation Q. फक्त P एक नंबरला घेतला आणि बाकीचे दोन नंबरला घेतलेले, बरोबर आहे. आता ऑर्डर चेंज करणं म्हणजे हा कोणता लॉ आहे मुलांनो, कॉम्युटेटिव्ह लॉ. त्यानंतर मला परत दिसतंय Q 2 नंबरला R 3 नंबरला आहे. मग मी असं करतोय या दोघांची निगेशन Q आणि निगेशन R ची परत पोझिशन चेंज करतो. या त्यांची पोझिशन चेंज करून म्हणजे आपल्याला काय भेटणार इथे, विच इज इक्वॅलंट टू P and Q or R or P and negation Q and negation R. बरोबर बरोबर बाळांनो, कोणता लॉ यूज केलाय, सिन्स अगेन कॉम्युटेटिव्ह लॉ. आता या दोघांचा मी ग्रुप करू शकतो, निगेशन कॉमन निघेल आहे दोघांमधनं. मग तिथे मी निगेशन कॉमन काढतो म्हणजे इथे काय होईल बाळांनो, P and Q or R or इथे P and इथे जर निगेशन कॉमन येतं तर निगेशन ऑफ Q or R. निगेशन कॉमन काढल्यामुळे इथे Q उरला and चं निगेशन ऑर झालं आणि R चं निगेशन आर झालं. सॉरी, निगेशन R चं निगेशन आर झालं. ओके बाळांनो, इथे काय केलं तुम्ही, निगेशन कॉमन काढला म्हणजे हा कोणता लॉ आहे, निगेशन लॉ किंवा डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. ओके,
आता पहा, आता तुम्हाला दोन्ही ब्रॅकेट सारखे दिसायला लागले असतील आणि इथे अँड पी आहे, इथे सुद्धा अँड पी आहे. बाळांनो तो आपण कॉमन घेऊ शकतो. मग अँड पी म्हणजे पी अँड हा जर कॉमन घेतला तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय उरला? क्यू और आर मध्ये उरला और निगेशन ऑफ क्यू और आर. ओके बाळांनो, हा कोणता लॉ आहे? कॉमन घेणं म्हणजे कोणता लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर कोणता लॉ होल्ड करायचा? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ ती एक स्टेटमेंट आहे, त्याचं निगेशन एकत्र आलं पाहिजे. आलंय बाळांनो निगेशन आणि स्टेटमेंट एकत्र, बरोबर आहे? आलं एकत्र. मग तिथे कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड करायचा आहे. ओके, थोडं स्पीडली घेतो, टाइम संपत आलाय. कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड करायचा तिथे.